मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना बायकांना पटवायचं असेल, म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला ना एखादी बाई, एखादी भाभी तुम्हाला आवडते, ज्या बाईचं वय ना 30च्या पुढे आहे, तर मित्रांनो अशा एखाद्या बाईला तुम्हाला जर पटवायचं असेल ना, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं, होय मित्रांनो अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना तुम्ही जर म्हणजे जसं मी सांगणार आहे ना तसंच्या तसं प्रॉपरली अगदी म्हणजे न चुकता जर ती 3 कामं तुम्ही तशीच्या तशी जर तुम्ही केलात ना मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हाला जी म्हणजे बाई तुम्हाला आवडते, तर ती बाई ना लवकरात लवकर तुम्हाला पटेल मित्रांनो. काय बोललो मी? ही 3 कामं ना तुम्ही जर केलात तर मित्रांनो तुम्हाला ना जी पण कोणी बाई तुम्हाला आवडते, तर ती बाई ना लवकरात लवकर तुम्हाला पटेल मित्रांनो. ह्याची गॅरंटी ना मी तुम्हाला देऊ शकतो. कारण मित्रांनो मी स्वतः ना ही 3 कामं करून मी माझ्या आयुष्यामध्ये बायकांना पटवलं आहे मित्रांनो. म्हणजे बाकी लोकांसारखं हवेमध्ये काय पण मी तुम्हाला सांगत आहे असं तुम्ही समजू नका. जे मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः अनुभव म्हणजे घेतलाय, जे मी स्वतः ट्राय केलंय, तेच मित्रांनो खऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो जर तुम्हाला ना एखाद्या बाईला तुम्हाला जर पटवायचं असेल ना, तर तुम्ही पहिल्यांदा काय करा माहिती आहे का, की तुम्ही पहिल्यांदा ना त्या बाईच्या नजरेमध्ये म्हणजे तिच्या नजरेत ना तुम्ही तिच्या नवऱ्यापेक्षा पण 10 पटीने चांगला पुरुष तुम्ही बनून दाखवा. जो पुरुष ना तिला ते देऊ शकतो, जो म्हणजे तिचा नवरा ना तिला देऊ शकत नाही आहे. काय बोललो मी? आता मी तुम्हाला परत एकदा रिपीट करून सांगतो, म्हणजे जर समजलं नसेल ना तर नीट लक्ष देऊन ऐका की मी काय बोलतोय. की तिच्या नजरेमध्ये ना म्हणजे ज्या बाईला तुम्हाला पटवायचं आहे, तर तिच्या नजरेमध्ये ना तुम्ही तिच्या नवऱ्यापेक्षा पण 10 पटीने चांगला पुरुष तुम्ही बनून दाखवा. जो पुरुष ना तिला ते देऊ शकतो, म्हणजे जे ना तिचा नवरा तिला देऊ शकत नाही आहे. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तिचा नवरा ना पैशाच्या बाबतीमध्ये थोडासा गरीब आहे. सो म्हणजे तो ना पैशाच्या गरजा म्हणजे आपल्या बायकोच्या पूर्ण करत नाही आहे. तर तुम्ही ना तुमच्या पैशाचा वापर करून त्या बाईच्या गरजा म्हणजे त्या बाईच्या इच्छा तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा. किंवा तिचा नवरा ना म्हणजे स्वभावाने एकदम बेकार आहे, तो कायमचं ना दारू पितो आणि आपल्या बायकोला ना घाणेरड्या शिव्या तो देतो आणि आपल्या बायकोवर ना तो कधी तर म्हणजे आपल्या बायकोवर ना तो हात पण उचलतो. सो म्हणजे त्या बाईला ना आपल्या नवऱ्याकडून जो आदर आहे, जो रिस्पेक्ट आहे, तो तिला भेटत नाही. सो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही त्या बाईला ना खूप जास्त आदर द्या. म्हणजे त्या बाईला असं वाटलं पाहिजे की बघ म्हणजे जो रिस्पेक्ट ना आणि जो आदर जो माझा नवरा मला देत नाही, तर म्हणजे तो आदर ना हा पुरुष मला देतोय. म्हणजे हा पुरुष ना माझ्या नवऱ्यापेक्षा पण कितीतरी पटीने हा चांगला आहे. असं मित्रांनो आता मी तुम्हाला ना साधं एक्झाम्पल दिलं, म्हणजे तुम्ही ना ती बाई कशी आहे आणि तिचा नवरा कसा आहे, म्हणजे त्या दोघांच्या म्हणजे ऑब्झर्वेशनने तुम्ही मित्रांनो आपली स्ट्रॅटेजी तुम्ही म्हणजे ठरवू शकता. आता मी तुम्हाला म्हणजे असं ना ओपन एक्झाम्पल दिलं, म्हणजे तुम्हाला ना त्या बाईला आणि तिच्या नवऱ्याला पहिल्यांदा ऑब्झर्वेशन तुम्हाला करावं लागेल आणि म्हणजे ते ऑब्झर्वेशन करून ना तुम्हाला पुढची स्टेप काय घ्यायची आहे म्हणजे ते तुम्हाला समजेल मित्रांनो. आता जे मी तुम्हाला सांगितलं ना ते फक्त एक्झाम्पल होतं. तर म्हणजे बोलण्याचा अर्थ हा होता की म्हणजे जर तुम्हाला एखाद्या बाईला तुम्हाला जर पटवायचं असेल, तर तिच्या नजरेमध्ये ना तुम्ही तिच्या नवऱ्यापेक्षा पण 10 पटीने चांगला पुरुष तुम्ही बनवून दाखवा. तर मित्रांनो त्याने काय होतं की मित्रांनो ती बाई ना आपल्या नवऱ्यापासून ती दूर होते आणि ती तुमच्याकडे ना आकर्षित होते मित्रांनो. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ना तिला तिच्या नवऱ्यापासून तुम्हाला तोडावं लागेल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ना तिला तिच्या नवऱ्यापासून तोडत नाही ना, तोपर्यंत मित्रांनो ती बाई ना तुमच्याकडे ती आकर्षित अजिबात होणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की तुम्ही ना त्या बाईला तुम्ही तुमच्याकडून जास्तीत जास्त तुम्ही तिला महत्त्व द्या. काय बोललो मी? तुम्ही ना त्या बाईला जास्तीत जास्त तुमच्याकडून ना तुम्ही तिला महत्त्व द्या. आता मित्रांनो महत्त्व द्या याचा अर्थ काय होतो की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईला हरभराच्या झाडावर म्हणजे मित्रांनो आपण बोलतो ना की म्हणजे एखाद्याला चण्याच्या झाडावर चढवणं किंवा एखाद्याला ना हरभराच्या झाडावर चढवणं. सो तुम्ही
तसं ना त्या बाईला चण्याच्या झाडावर तुम्ही चढवायचा प्रयत्न करा. तुम्ही तिला इतकं महत्त्व द्या ना की म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईच्या ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की तिला खायला काय आवडतं, तिला कोणता कलर आवडतो, त्या बाईचा वाढदिवस कधी असतो, म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा. आता मी तुम्हाला जस्ट ना एक्झाम्पल देतो की म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल की त्या बाईला ना पाणीपुरी खूप जास्त खायला आवडते, तर तुम्ही ना अचानकपणे तुम्ही म्हणजे ऑफिसमधून घरी येताना तुम्ही पाणीपुरी ना पार्सल घ्या आणि म्हणजे ऑफिसमधून घरी आलात ना की म्हणजे तुम्ही तिला ते पाणीपुरी तुम्ही तिला असं द्या. म्हणजे मित्रांनो असं केल्याने ना त्या बाईला असं वाटेल की बघ बघ म्हणजे ह्या पुरुषाला माहिती आहे की मला पाणीपुरी आवडते आणि त्यामुळे ना ह्या पुरुषाने खास माझ्यासाठी पाणीपुरी घेऊन आला, असं म्हणजे माझा नवरा पण ना कधी करत नाही असं तिला वाटलं पाहिजे. आता मित्रांनो दुसरं एक्झाम्पल असं पण होऊ शकतं की मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल ना उद्या त्या बाईचा बर्थडे म्हणजे तिचा वाढदिवस उद्या आहे आणि ही गोष्ट ना तिच्या नवऱ्याला पण अजिबात माहीत नाही आहे, तर तुम्ही ना त्या गोष्टीचा फायदा उचला आणि त्या बाईचा बर्थडे तुम्ही मस्तपैकी प्लॅन करा. तुम्ही बरोबर 12 वाजता त्या बाईला हॅपी बर्थडे असं तुम्ही विश करा आणि म्हणजे तुम्ही तिला ना अशी काहीतरी गोष्ट तुम्ही तिला गिफ्ट करा जी गोष्ट ना त्या बाईला हवी होती पण तिचा नवरा ना तिला ती गोष्ट देत नव्हता. जसं की फॉर एक्झाम्पल ती बाई ना आपल्या नवऱ्याला असं म्हणजे रोज बोलत होती की अहो मला ना एक चांगलासा मोबाईल तुम्ही मला विकत घेऊन द्या, माझा जुना मोबाईल ना खराब झालाय, पण तिचा नवरा ना तिला तो मोबाईल तिला तो घेऊन देत नव्हता. तर तुम्ही ना वाढदिवसाचं निमित्त साधून तुम्ही तिला बर्थडे विश पण करा आणि विश केल्यावर ना तुम्ही तिला मोबाईल पण द्या. म्हणजे मित्रांनो असं केल्यावर काय होतं माहिती आहे का की त्या बाईला वाटतं की बघ बघ हा पुरुष ना माझ्यासाठी किती काय काय करतो, म्हणजे हा पुरुष ना मला किती महत्त्व देतो, ह्या पुरुषाचं ना माझ्यावर किती प्रेम आहे, म्हणजे एवढं प्रेम ना माझा नवरा सुद्धा माझ्यावर करत नाही, एवढं महत्त्व ना माझा नवरा सुद्धा मला देत नाही असं तिला वाटतं मित्रांनो. आणि असं तिला वाटल्यावर ना ती बाई आपणच तुमच्याकडे ती आकर्षित व्हायला ती सुरू करते मित्रांनो. कारण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः अनुभव करून झालोय आणि त्यामुळे ना ही गोष्ट आज मी तुम्हाला ठामपणे इथे सांगत आहे मित्रांनो. तर हे पण तुम्ही काम ना कधीतरी करून बघा. तुम्ही मला स्वतः बोलाल की अरे वा भावा काही तू काम सांगितलास असं तुम्ही मला ना स्वतः बोलाल मित्रांनो. आत्ता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना ज्या पण बाईला तुम्हाला पटवायचं असेल ना तर त्या बाईची ना जास्तीत जास्त अगदी गरजेपेक्षा पण जास्त तुम्ही तिची ना काळजी घ्यायला तुम्ही सुरुवात करा. काय बोललो मी, तुम्ही तिची ना जास्तीत जास्त गरजेपेक्षा पण जास्त तुम्ही तिची काळजी घ्यायला तुम्ही सुरुवात करा. त्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो की जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईला ना जरासुद्धा काय झालं म्हणजे त्या बाईला ना सर्दी झाली किंवा ताप आला म्हणजे मित्रांनो असं तुम्हाला समजल्यावर ना तुम्ही तिला घरी भेटायला जावा. तुम्ही तिला ना सतत कॉल मेसेज करा की म्हणजे अहो वहिनी आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात का, डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही आता आराम करा, तुम्ही म्हणजे वेळेवर ना जेवून घ्या, जेवायची इच्छा नसेल तरी पण तुम्ही जेवा कारण जेवल्याने ना तुम्ही लवकर बरे व्हाल, औषधं वेळेवर खा आणि जरासुद्धा काय म्हणजे वाटलं ना तर मला तुम्ही बिंदास कधी पण तुम्ही मला कॉल करा. तुमच्या कॉलवर ना मी 1 मिनिटामध्ये तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे मी उभा असेन असं म्हणजे तुम्ही त्या बाईला दाखवा की बघ बघ तुझी मी काळजी ना किती घेतो. त्याने मित्रांनो काय होतं माहिती आहे का की त्या बाईला असं वाटतं किंवा ती बाई ना मनातल्या मनात असं बोलते की बघ ना एवढी काळजी माझा नवरा सुद्धा माझी घेत नाही, एवढी फिकर ना माझा नवरा सुद्धा माझी करत नाही, पण हा कोण कुठला पुरुष माझी एवढी काळजी घेतो म्हणजे ह्या पुरुषाला ना माझी एवढी फिकर आहे असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. आणि मित्रांनो असं वाटल्यावर ना ती बाई आपणच म्हणजे मित्रांनो त्या बाईला पण समजत नाही पण ती आपणच ना तुमच्याकडे ती हळूहळू आकर्षित व्हायला ती सुरू करते मित्रांनो. कारण प्रत्येक बाईला वाटतं की मला कोणतरी असा पुरुष पाहिजे जो माझी ना जास्तीत जास्त काळजी जो माझी घेईल, जो माझी जास्तीत जास्त फिकर करेल, असा पुरुष ना प्रत्येक बाईला आपल्या आयुष्यामध्ये तिला हवा असतो मित्रांनो. आणि जर
असा पुरुष ना तिच्या आयुष्यामध्ये जर तिला भेटला ना तर अशा पुरुषाला ती बाई कधीच आपल्यापासून दूर होऊन ती देत नाही मित्रांनो. तर मित्रांनो हे ना तिसरं काम आहे. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही जर केलात ना तर तुम्ही कोणत्या पण बाईला तुम्ही एका झटक्यामध्ये तुम्ही तिला पटवू शकता. तर तुम्ही ही 3 कामं ना कधी तरी तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला ती बाई पटली की नाही ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट ना नक्की बघेन मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओपुरता इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.